सगळ्यात मोठा प्रश्न. अपघात घडलाच तर नक्की करायचं काय? साहजिक आहे, अशा वेळी गोंधळ उडतो, काय करावं सुचत नाही. पण पण जर आपल्याकडे योग्य माहिती असेल आणि आपण डोकं शांत ठेवलं ना, तर आपण खूप मोठा फरक घडवू शकतो. तुम्ही गोल्डन आवरबद्दल ऐकलंय का कधी? डॉक्टर आणि तज्ज्ञ लोक अपघातानंतरच्या पहिल्या तासाला गोल्डन आवर असं म्हणतात. म्हणजे काय तर हा तो एक तास आहे, तो महत्त्वाचा वेळ, ज्यात जखमी व्यक्तीला योग्य मेडिकल ट्रीटमेंट मिळाली तर तिचा जीव वाचण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. म्हणूनच ॲम्ब्युलन्स येईपर्यंतचा एक एक सेकंड खरंच खूप महत्त्वाचा असतो. मग अशा वेळी आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय? ती म्हणजे प्राथमिक उपचार. म्हणजे ॲम्ब्युलन्स येण्याच्या आधी आपण ज्या काही सोप्या गोष्टी करू शकतो त्या. बरं, तर या 5 गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, आजूबाजूला सगळं सुरक्षित आहे ना ते तपासा. म्हणजे वाहतूक, आग लागण्याची शक्यता किंवा काही गळती वगैरे. कारण मदत करायला जाऊन आपण स्वतःला धोक्यात नाही ना घालू शकत. ओके. दुसरी स्टेप, जखमी व्यक्तीला तपासा. ती शुद्धीवर आहे का? श्वास घेतेय का? खूप रक्त वाहतंय का? तिसरी गोष्ट, जर रक्तस्राव जास्त असेल तर पटकन एका स्वच्छ कापडानं जखमेवर दाब द्या. रक्त थांबवणं खूप गरजेचं आहे. चौथी स्टेप, जर हाड मोडल्याचा संशय असेल तर त्या व्यक्तीला अजिबात हलवू नका. जखमी भागाला स्थिर ठेवा. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची पायरी, मदतीसाठी फोन करा. आणि हो, ठिकाण अगदी अचूक सांगा. आणि फोन करायचा म्हणजे कोणत्या नंबरवर? हे 2 नंबर, 108 आणि 112. हे तर आपल्या फोनमध्ये सेव्ह असायलाच पाहिजेत. जसं तुम्हाला वाटेल की आता फोन करणं सुरक्षित आहे, तसा लगेच फोन लावा आणि सगळी माहिती व्यवस्थित द्या. तुमचा एक फोन कॉल खरंच कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. ओके, आता बोलूया CPR बद्दल. हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं, अरे बापरे, हे तर काहीतरी खूप मेडिकल आहे, हे फक्त डॉक्टरच करू शकतात. पण खरं सांगू, असं अजिबात नाहीये. CPR ही एक अशी टेक्निक आहे जी आपल्यापैकी कुणीही शिकू शकतं. आणि हो, याने बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू व्हायला मदत होऊ शकते. CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. आता हे नाव थोडं अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. जेव्हा कुणाचा श्वास थांबतो किंवा हृदयाचे ठोके बंद पडतात, तेव्हा त्यांना कृत्रिमरित्या परत सुरू करण्याचा हा एक प्रयत्न आहे. एक जीवन वाचवणारी प्रक्रिया. पण प्रश्न हा आहे की CPR द्यायचं कधी, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध असेल, तिचा श्वास थांबलेला असेल किंवा अगदीच क्षीणपणे चालला असेल आणि तुम्हाला तिची नाडी लागत नसेल, या 3 गोष्टी दिसल्या की समजायचं आता CPR द्यायची गरज आहे. आता हा आकडा डोक्यात फिट बसवा. 100 ते 120 एवढ्या वेगाने आपल्याला छातीवर दाब द्यायचा असतो. म्हणजे एका मिनिटात 100 ते 120 वेळा. हो, मला माहितीये हे खूप फास्ट वाटतंय, पण हृदयाला पुन्हा सुरू करण्यासाठी इतका वेग गरजेचा असतो. हाच रिदम महत्त्वाचा आहे. मग हे करायचं कसं? चला स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात आधी त्या व्यक्तीला जमिनीवर पाठीवर सरळ झोपवा. मग तुमचे दोन्ही हात एकमेकांवर ठेवून छातीच्या बरोबर मध्यभागी ठेवा. हात एकदम सरळ पाहिजेत, कोपरात वाकवायचे नाहीत. आणि आता तुमच्या शरीराच्या वजनाचा वापर करून जोरात आणि वेगाने खाली दाबा. साधारण 5 ते 6 सेंटीमीटर छाती दाबली गेली पाहिजे. आणि हे कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत मेडिकल मदत येत नाही किंवा ती व्यक्ती स्वतःहून श्वास घ्यायला लागत नाही, तोपर्यंत थांबवायचं नाही. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा तुम्हाला वाटलं की अरे, माझं तर CPRचं ट्रेनिंग झालेलं नाहीये. हरकत नाही. जरी तुम्ही फक्त छातीवर दाब देत राहिलात ना, तरीही तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता. काहीच न करण्यापेक्षा फक्त चेस्ट कॉम्प्रेशन्स देणं हे लाख मोलाचं आहे. हे लक्षात ठेवा. आता एक खूप मोठा मुद्दा. आपल्यापैकी अनेकांना मदत करायची इच्छा तर असते, पण मनात एक भीती असते. अरे, मी मदत केली आणि नंतर पोलीस केस झाली तर, किंवा काही कायदेशीर भानगडीत अडकलो तर? ही भीती खूप स्वाभाविक आहे, पण आता ही भीती मनातून काढून टाकण्याची वेळ आलीये. बघूया कसं ते. ती गोष्ट जी तुमची सगळी भीती घालवेल. आपल्याकडे भारतात गुड सॅमरिटन नावाचा एक कायदा आहे. या कायद्यानुसार जर तुम्ही एखाद्या अपघातग्रस्ताला मदत केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर त्रासापासून पूर्णपणे संरक्षण मिळतं. म्हणजेच पोलीस तुम्हाला तुमची ओळख विचारू शकत नाहीत किंवा तुम्हाला साक्षीदार म्हणून जबरदस्ती करू शकत नाहीत. त्यामुळे बिनधास्तपणे मदत करा. कायदा तुमच्या पाठीशी आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक जीव महत्त्वाचा असतो आणि कधीकधी आपल्याला त्या जीवा वाचवण्याच्या साखळीतला एक महत्त्वाचा दुवा होण्याची संधी मिळते. ती संधी सोडू नका. हे वाक्य बघा, तुमचे 2 हात, तुमचं धैर्य आणि थोडी माहिती एखाद्याला पुन्हा श्वास देऊ शकते. किती खरंय, नाही का? माहिती तर आता आपल्याला मिळाली आहे. आता गरज आहे ती फक्त थोडं धैर्य दाखवण्याची. म्हणूनच पुढच्या वेळेस जर अशी कुठली परिस्थिती समोर आली तर 2 पावलं मागे घेऊ नका. पुढे या, मदत करा. काय माहीत, तुमची एक छोटीशी कृती कुणासाठी तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य परत देऊ शकते. त्यामुळे मदत करायला अजिबात घाबरू नका. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.